शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर मराठवाडा शिक्षक संघाचे जोरदार आंदोलन. निरपराध शिक्षकावरील गुन्हे रद्द करावेत. परीक्षा काळामधील सुरू केलेली समायोजन प्रक्रिया पुढे ढकलावी आणि 15 मार्च 2024चा सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा शासनादेश रद्द करावा या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाची तयारी करण्यात आली. मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव राजकुमार कदम, मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू असताना अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांचे ओढाताण करणारा आहे. परीक्षेचा काळ, परीक्षेसाठीचं सुपरविजन, सिलेबस संपवण्याची घाई आणि या काळात समायोजन प्रक्रियेसाठी हजर राहणं यासाठी शिक्षकांचे ओढाताण होत आहे आणि त्यामुळे शालांत प्रमाणपत्र परीक्षा संपेपर्यंत समायोजन प्रक्रिया थांबवावी अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा शासनादेश हा शिक्षणाची वाट लावणारा आहे. या अन्याय्य शासनादेशामुळे महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारा, गोरगरिबांना शिक्षण नाकारणारा हा शासनादेश रद्द करावा किंवा त्याच्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात आणि वाड्या तांड्यावरील शाळा बंद पडणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी ही मागणी शिक्षण उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत असताना कॉपीमुक्तीचं कौतुकास्पद अभियान बोर्ड प्रशासन यांनी राबवण्याचे आदेश काढले, तशी तयारी केली. शिक्षकांचा या संपूर्णपणे पाठिंबा आहे. परंतु परीक्षा केंद्राबाहेर जमा होणाऱ्या गर्दीस शिक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मराठवाडा शिक्षक संघाने निरपराध शिक्षकावर गुन्हे दाखल झाले, परीक्षेमध्ये काम करण्याचे त्याचे मानसिक खच्चीकरण होईल. शिक्षक हा कॉपीच्या विद्यार्थी सक्षम झाले पाहिजे, परीक्षा कॉपीमुक्त झाली पाहिजे. सर्वात जास्त शिक्षकाची भूमिका आहे. परंतु कॉपीस कारणीभूत असणाऱ्या इतर घटकांकडे जबाबदारी त्याचे खाते शिक्षकावर जर केले जात असेल तर ते मराठवाडा शिक्षक संघ सहन करणार असल्याचा इशारा यावेळेस मराठवाडा शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनात दिला आहे. निरपराध शिक्षकावर गुन्हे दाखल करू नयेत आणि दाखल केलेले गुन्हे ताबडतोब रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळेस समायोजन प्रक्रियेचं वेळापत्रकाची मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली. औरंगाबाद तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाडा शिक्षक संघाचे अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले. याची दखल न घेतल्यास नजीकच्या काळामध्ये अतिशय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाने दिला. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.